नमस्कार. आज आपल्याला शेवयांचा हलवा बनवायचा आहे. त्यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. कढई तापल्यानंतर त्यात 1 चमचा साजूक तूप टाकायचे आहे. तूप गरम झाल्यानंतर शेवया टाकूया आपण 1 वाटी आणि त्या लगेच हलवायच्या आहे, परतून घ्यायच्या आहे आपल्याला व्यवस्थित. खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. शेवयांचा रंग बदलत आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचे आहे. नंतर परत सगळं काही मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि नंतर त्यावर आपण झाकण ठेवणार आहे. 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे कसं त्या शेवया व्यवस्थित शिजून जातील. मग नंतर गॅस कमी करून टाकायचा आहे. मग परत शेवया बघायचा आपल्याला शिजल्या का नाही. त्या शिजलेल्या दिसत आहेत. मग नंतर त्याच्यामध्ये आपण दूध टाकायचं आहे 1 वाटी आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं की मग नंतर थोडा गॅस मोठा करून त्याला उकळी आणायची. शेवयांना त्या उकळी आली की मग नंतर साखर टाकायची. साखर आपण पाव वाटी घेतलेली आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता, कमी जास्त जेवढे गोड हवं असेल तसं. आणि मग नंतर साखर वितळते, मग नंतर आपण वेलचीची पावडर टाकायची. ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मग नंतर ड्रायफ्रूट टाकायचे आहेत आपल्या आवडीप्रमाणे. काजू, बदाम, पिस्ते असे जे काही असतात ते सगळे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं. आणि मग नंतर मिक्स झाल्यानंतर परत झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा, म्हणजे कसं वाफ येईल त्याला. आणि मग 5 मिनिटांनी झाकण काढून घेऊ आपण. मग झाला आपलं शेवयांचा हलवा तयार आहे खाण्यासाठी. गरमागरम वाढू शकता आपण. अशाच नवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.